शहरात विना परवानगी रस्ते खोदण्याचे प्रकार सर्रास घडतात, परंतु गेल्या 6 महिन्यात एकाही ठिकाणी विना परवाना रस्ता खोदाई झाली नाही, कोणावरही दंडात्मक कारवाई झाली नाही, असा दावा महापालिकेच्या रस्ते विभागाने केलाय। महापालिकेने नव्याने केलेले रस्ते खोदण्यास सक्त मनाई केली आहे। तातडीच्या कामासाठी रस्ते खोदायचे झाल्यास रस्ते विभागीय कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो। विभागीय कार्यालय काम झाल्यानंतर तातडीने रस्ते दुरुस्त करण्याची हमी आणि पावती करून परवानगी देते। विडी घरकुल, अक्कलकोट रोड, आंतोळीकर नगर, जुळे सोलापुरात अंतर्गत रस्ते विना परवाना खोदण्याचे प्रकार दिसून येतात। याबद्दल कोणी तक्रार करीत नाही, त्यामुळे रस्ते खोदणाऱ्यांवर कारवाई होत नाही, असे माजी नगरसेवकांचे म्हणणे आहे। आंतोळीकर नगर, बसवेश्वर नगर या भागात ड्रेनेज लाईन, पाईपलाईन करण्यासाठी रस्त्यांची खोदाई झाली। पाण्याची गळती रोखण्यासाठी खोदलेले रस्ते पुन्हा तातडीने दुरुस्त होत नाही। हे रस्ते खोदणारे लोक पालिकेच्या अधिकाऱ्यांना सापडलेले नाहीत, हे विशेष। विना परवाना रस्ता खोदला तर गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे। 6 महिन्यात एकही तक्रार आलेली नाही। सध्या गॅस पाईपलाईन, इंटरनेट वायरिंगसाठी मशीनच्या साहाय्याने खोदाई होत आहे। खोदाई केलेला भाग तातडीने दुरुस्त करून घेत आहोत, अशी माहिती रस्ते विभाग प्रमुख महापालिका प्रकाश दिवाणजी यांनी दिली आहे।